सागर शिवबाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, सागर शिवबाच. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेझी बॉयच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आहे ट्रॅकला, मुंबईला आलो आहे मी. तर माझे मित्र आहेत मुंबईचे, बघा विले पार्लेचे. स्वप्नील आहे, मनीषा इकडे, आपला लाला आहे, निकेत आहे, आणखीन आदित्य आहे. आपण 9 जण चाललो आहे. कळसुबाईला जाणार आहे आपण. आपल्या दादरवरून कसारला ट्रेन पकडली, लोकल ट्रेन. आपल्याला ती किती 2:30ला ट्रेन पकडली. आपण 5 वाजता उतरलो इकडे आणि आपण आता इथून ऑटो नाही तर शहर टॅक्सी करून जाणार आहे. मित्रांनो, आपण आता टॅक्सी भेटली आपल्याला. इथून आपण बाली गावामध्ये जाणार आहे. 80 रुपये ना रे, 80 रुपये सीट आहे मित्रांनो. आम्ही 9 जण बसलोय गाडीमध्ये. बघा तिकडे प्रणित आहे, त्यामुळे दाखवतो तुम्हाला. इकडे मनीष आहे, आपला अनिकेत आहे, स्वप्नील आहे, प्रणित आहे. तुझं नाव काय? नितेश आहे. आणखीन तुझं नाव काय? छोटू. आणखीन आपला लाला आहे पुढे. आणखीन पुढे आदित्य आहे. एवढे जण चाललोय आपण, 9 जण चाललोय मित्रांनो. आम्ही सगळं खाणं वगैरे स्वतःच बनवणार आहे मित्रांनो. मॅगी वगैरे बनवणार आहे. तर खूप धमाल मस्ती येणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. तर चला. तर मित्रांनो, आपण आता पोचलोय बारी गावामध्ये. पायथ्याशी म्हणजे कळसुबाईचा जो पायथ्याचं गाव आहे ना, त्या गावामध्ये पोचलोय आपण. तर आपण आता इथून ट्रॅक चालू करणार आहे आणि वरती चालत जाणार आहे. वरती आपण जेवण वगैरे बनवणार आहे, मॅगी वगैरे. मग ते खाऊन वगैरे परत चालू करणार आहे ट्रॅक वरती. चला तर आपण सुरुवात करूया आता ट्रॅकला. तर मित्रांनो, आपण आता इथे थांबलो एका दुकानामध्ये. आपण चाय सांगितल्या दुकानामध्ये. आणखी बिस्किटं घेतले ते बघा आपल्याला खाण्यासाठी. घेतले, अर्धी खाल्ली आम्ही. आणि चहाची ऑर्डर केले. 10 रुपये चाय मित्रांनो. तर ते काका गेलेत बनवायला आतमध्ये, तर येतील थोड्या वेळाने. आणि तर चहा पियाला घेऊया आपण. आणि मग चहा झाली पिऊन की मग आपण वरती निघणार आहे. राहुलला क्रीम पाव घेतोय, 40 वाले घेतोय ना. तर मित्रांनो, आपली चहा आली आहे बघा. आपण इकडूनच चहा पिऊन जाणार आहे, कारण वरती मित्रांनो चहाचा रेट जास्त आहे. जसं वरती जाऊ हा तसे वरती रेट वाढत जाणार आहे प्रत्येक वस्तूचा. त्यामुळे 10 रुपये चाय. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण आता ट्रॅकला सुरुवात करतोय. हा आपला हा गेट आहे बारी गावामधील पहिला. इथून आपण आतमध्ये जाणार आहे. तर चला आता सुरुवात करूया ट्रॅकिंगला. तर मित्रांनो, आपण आता सुरुवात केली ट्रॅकिंगला. तर थंडी खूप आहे मित्रांनो, भरपूर. थोडी कमी आहे खाली, वरती गेल्यावरती आणखीन भरपूर लागेल थंडी. तर आता बाकीचे बघ आपले मागून येत आहेत. आणि येताना टॉर्च घेऊन या, कारण आपण नाईट आणि डे असा ट्रॅक करणार आहे. त्यामुळे टॉर्च वगैरे सर्व घेऊन आलो आहे आपण. येताना सर्व तयारी करून आलो आहे. आणि वरती जाऊन आपण मॅगी वगैरे बनवणार आहे. सर्व साहित्य आपण मित्रांनो घरूनच घेऊन आलो आहे, कारण इकडे मित्रांनो महाग भेटतं खूप. जसं वरती जाल ना, डीमार्टमधून सामान घेऊन या. डीमार्टमधून आणले आम्ही. प्रणित गेला होता ना. प्रणित गेला होता डीमार्टला. प्रणित घेऊन आला, त्याला शॉपिंगला पाठवलं होतं.
आणखीन मित्रांनो कारण घरून आणण्याचं कारण मित्रांनो वरती गेलं तर खूप महाग भेटतं. जसं वरती जाल ना तसं तशी कॉस्ट वाढत जाते प्रत्येक गोष्टीची आणि आम्हाला त्याच्यामुळे आम्ही घरूनच घेऊन आलोय. चांगले भेटलेले. तर चला आता सुरुवात करूया परत. नाही माती मित्रांनो आपल्याला ना जवळजवळ 2.5 ते 3 तास ट्रॅकिंग करायची आहे नाईटला. आणि सकाळी आपल्याला सूर्योदय बघायचा आहे. त्यासाठीच आपण नाईट ट्रॅकिंग करतोय. तर मित्रांनो आपण आता मेन गेटच्या इथे पोहोचलोय. माता कळसूबाई निवासी देवस्थान. तर या गेटने आपण वरती जाणार आहे. तिकडे या साईडला एक मंदिर आहे मित्रांनो, छोटं मंदिर आहे, कळसूबाईचंच आहे. वरती एक मोठं आहे. तर तुम्हाला नंतर येताना दाखवतो मी. आपण जेव्हा सकाळी येऊ ना उद्या त्या टायमाला ते मंदिर दाखवतो. काय पाणी आहे. तर चला आता इथून निघूया परत पुढच्या प्रवासासाठी. सागर शिवबाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार. सागर शिवबाचं होणार, तू पण ये. मित्रांनो आपण जरा आता नाश्ता करतोय. चपाती आणि पनीर आणलंय बघा, स्वप्नीलने आणलेलं आपल्या. आपली सोय केली स्वप्नीलने. तर आता नाश्ता करूया सर्वांनी. एक एक चपाती आणि पनीर खाऊया. चला. 9 चपाती नाही 8 चपाती आहेत. 8च आहे. अर्धे अर्धे देऊ. ब्रेड आहे ना. ब्रेड नाही खावा. ब्रेड तसा पण काय जाम सोबत सकाळी खाल्लं तर खाऊया, नाही तर ब्रेड आताच जाऊ जाम सोबत. खराब होणार. कोण बोललं? तर मित्रांनो आपण आता नाश्ता केला आणि परत ट्रॅकला सुरुवात केली. तर आपण आता वरती जाणार आहे. तर अजून अर्धा एक तास चालणार आहे आपण वरती. आणि थोड्या वेळाने परत एक थांबणार आहे. आणखीन तिकडे परत मॅगी वगैरे बनवणार आहे आणि ती खाऊन परत आपण ट्रॅकिंगला सुरुवात करणार. तर चला तर डायरेक्ट मॅगी बनवताना भेटूया. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो आपण आता इकडे थांबलोय जेवण बनवायला, म्हणजे मॅगी बनवायला थांबलोय आपण. मॅगी वगैरे बनवणार आणि मग खाणार. आणि नंतर थोड्या वेळाने 10:30 वाजेपर्यंत ना रे 10:30 वाजेपर्यंत आपण परत ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहे. त्याला पटापट मॅगी वगैरे बनवूया. कांदा टोमॅटो वगैरे कापून मस्त पैकी. अरे बोगला तर मित्रांनो आपली मॅगी इकडे रेडी होते हे बघा. पेपर तिकडे पेपर असं नको जळू बाबा. पटापट आता मॅगी होईल रेडी आपली. मग मॅगी खाणार आपण. तर मित्रांनो आपली मॅगी रेडी झाली. आपण आता वाटतोय एकामेकाला मॅगी. हे बघा इकडे आपला केक खातोय मॅगी. मनीषकडे आहे. चला आता पटापट मॅगी संपवूया. एक चमचा कोणाकडे? तोपर्यंत इकडे बघा दूध गरम होत आहे कॉफीसाठी. थोड्या टायमाने कॉफी आहे बघा. मनीष होतो, प्रणित आहे. आणि इकडे स्वप्नील. इकडे आपला मनीष आहे इकडे. आणि इकडे लाला. चला आता पटापट मॅगी संपवूया. आणखीन कॉफी बनवूया मग थोड्या वेळाने. कॉफी की काय बनवणार आहे? खीर बनवणार आहे. खीर बनवायची आहे. तर मित्रांनो रात्रीचे आता 11 वाजलेत. आपण सर्व जेवलो वगैरे. मॅगी खाल्ली, खीर खाल्ली, आणखीन बटाटे आणले होते आपण घरून येताना. ते पण निकाऱ्यावरती भाजून खाल्ले. एक नंबर टेस्ट होते मित्रांनो. तर सर्व आपलं जेवण वगैरे झाले. आपण आता पुन्हा ट्रॅकिंगला सुरुवात केली. आता आपण नॉनस्टॉप पूर्ण वरतीपर्यंत जाणार आहे. म्हणजे दम लागला तर थोडा थोडा थांबणार आहे मध्ये मध्ये. तर पूर्ण डायरेक्ट आता वरपर्यंत चालणार आहे. तर मित्रांनो खूप मस्ती केली आम्ही तिथे मॅगी बनवताना वगैरे आणि खीर बनवताना. तर चला आता पुन्हा आपण एकदा ट्रेकिंगला सुरुवात करूया.
ये लालाने बघा, लालाने छोटू दोघ जण मागे होते. लालाने आपला छोटू फोटोग्राफर आहेत, मी आपला व्हिडिओ ब्लॉगर आहे, ते दोघं फोटोग्राफर आहेत. तर मित्रांनो आपली पहिली लोखंडी पायरी लागली. तर आपण आता चढतोय वरती. स्वप्नीला आहे वरती, वर सेकंडला आदित्य आहे, थर्डला कोण आहे के, नंतर प्रणीत आहे आणि आपला मनीष आहे. याचं नाव नाही आठवत रे मला, रितेश. आणखीन आपला लाला आणि छोटू. सावकाश जा रे, एक एक. आम्हाला वरतीच स्पॉट असा दिसत नाही असंच. आपली पहिली लोखंडी शिडी लागली मित्रांनो. अशा आपल्याला 4 शिड्या चढायच्यात अजून वरती, पण त्याशिवाय लागोपाठ नाहीत, थोड्या थोड्या अंतरावरती आहेत. एक एक पॅसेज सोडून आहेत मोठा. चला आपण पण चढायला सुरुवात करूया आता. नीचे गिर गया क्या? चला चला मित्रांनो, आपल्यासोबत जो कुत्रा आला होता ना, तो तिकडून बाहेरून चालला होता. त्याचा पाय सरकला, पण त्याला काही झालं नाही, एवढं अटकला तो. दुखापत काही झाली नाही त्याला. तर मित्रांनो आपण आता 2 शिड्या पार केल्यात आणि 3री शिडीवरती आलोय आपण. सगळ्यात मोठी शिडी आहे मित्रांनो आणि थोडी 90 डिग्रीमध्ये आहे, 80 डिग्रीमध्ये असेल ना रे. सर्वात मोठी शिडी आहे मित्रांनो लोखंडाची. दाखवतो तुम्हाला. चला सुरुवात करूया. आम्हाला इथपर्यंत सोडायला आले. तर मित्रांनो हे बघा शिडी केवढी मोठी आहे, स्ट्रेट आहे, थोडी 80-70 डिग्री असेल ना रे. चला आपले बाकीचे सगळे पार्टनर गेलेत वरती, मी मागून चाललोय सावकाश. नंतर सकाळी आपण येऊ ना, त्या टायमाला पण तुम्हाला दाखवेन मी. आता काळो काहीतरी एवढं बाजूचा व्ह्यू पण दिसणार नाही चांगला. सकाळी येताना आपण उतरताना परत काढेन मी व्हिडिओ, त्यावेळेला दाखवेल तुम्हाला. मोठे आहेत. थोडी डेंजर सिटी आहे मित्रांनो, सावकाश. आणि मित्रांनो तुम्ही येणार असाल ना तर बॅगेतून सामान कमी घेऊन या, कारण आम्ही सर्वजण आलोय ना, तर प्रत्येकाच्या बॅगमध्ये 5-5 किलो तरी सामान आहे, म्हणजे खाण्यासाठी वगैरे, नाश्त्यासाठी. येताना आम्ही सर्व सामान घेऊन आलो. फ्रूट आहेत सगळे, चिप्स वगैरे, पाणी वगैरे सर्व आम्ही घरूनच घेऊन आलो येताना, कारण इकडे वरती खूप महाग भेटतं मित्रांनो. 40 रुपये लिटर पाणी भेटतं, 60 रुपये, 40 रुपये. जसं वर जाल ना तसं तसं कॉस्ट वाढत जाते प्रोडक्टची. त्यासाठी आम्ही खालूनच आणलं आहे. आणि धापा बघा कशा लागत आहे मित्रांनो, एकदम खूप धापा लागत आहे, जाम दमायला झालं आहे. पण मित्रांनो मजा पण तेवढीच येते. काहीतरी एक्सपिरियन्स केला पाहिजे आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, तर जीवन जगण्याची खरी मजा आहे. तर अजून मित्रांनो आपली शिडी काही संपली नाही, अजून वरती खूप हार्ड आहे. हा अजून काय काय बघायला लागेल. हा तर मित्रांनो असं काहीतरी थ्रिलर झालं पाहिजे आयुष्यामध्ये, तर आयुष्य जगण्याची खरी मजा आहे. चला कुत्रे नाही ना आले, तिथेच थांबले ना रे. होय तर मित्रांनो कुत्रे तिथेच थांबले, कारण त्यांना देखील वरती चढायला जमणार नाही, एवढा डेंजर रस्ता वाट आहे मित्रांनो. चला हळूहळू जाऊया. शिडी संपतच नाही. शिडी मित्रांनो संपत नाही. 2 मिनिटं झाली मित्रांनो, 2.5 मिनिटं झाली, अजून शिडी वरती आहे तशीच 80 डिग्रीमध्ये. लालानी छोटा बघा दमला इथे, थांबले. फोटो काढताय का? चला जागा दे मला जरा पकडायला. का मग
भेटला काय समोर? हाँ चलो स्वप्नील बघा वरती. स्वप्नील आणि कोण आहे? मनीष. दोघंजण गेले. माझ्यासोबत राहुलला ब्लॉग बंद केला नाही चालूच आहे. मला फोटो काढायचा क्रॉस मारायचं भेटले भेटले बस तरी बघा अजून मित्रांनो अजून शिडी संपली नाही आपली. 3.5 मिनिटं झाली. 80 डिग्रीमध्ये चालतोय आपण वरती. 80-70 डिग्री आहे. संपली का? लाल आणि छोटू आहे पाठीमागे फोटो काढतायत. आपण सकाळी काढूया येताना. हॅलो मोये मोये बोल. ब्लॉग चालू आहे. तर आता आपली शिडी संपली आहे. हे बघा जवळजवळ 4 मिनिटं लागले आपल्याला वर चढायला शिडी. तर मित्रांनो तुम्ही कधी पण गडावर याल तर असं काय बाण बाण करू ना, फक्त एरो राहू दे, पण अशी काय नाव बिव लिहू नका. काय लिहिलंय? पियू पियू पीके ठीक आहे. अशी घाणेरडी अशी काय कृत्य करू नका मित्रांनो. कृत्य करू नका. स्वच्छता ठेवा गडावरती आल्यावरती. येताना आपण भरलेली बॉटल घेऊन येऊ शकतो पण रिकामी बॉटल खाली घेऊन जाऊ शकत नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. तर येताना जो कचरा असेल तो परत घेऊन जावा किंवा वरती जाळून तरी टाका. आम्ही सुद्धा आमचे कचरा बॅगेतच भरलाय आणि चढतोय. हा बघा बॅगेमध्ये टाकलाय आम्ही अर्धा कचरा. तर मित्रांनो आता रात्रीचे किती वाजले रे? 1 वाजले. 1 वाजला. आपण किती 11 वाजता स्टार्ट केला होता आणि आपली शेवटची शिडी लागली आता. तर आपण जाऊया वरती. चला सुरुवात करूया. किती वाजले? हे बघा 1 वाजले परफेक्ट. तर आता वरती शिडी चढायला सुरुवात करूया. आपली शेवटची शिडी आहे. तर चला चला दिसतंय वरती. फ्लॅश मारू नको, लाईट मारू नको. दिसतंय मित्रांनो एकदम गारगार हवा लागते. वारा एकदम भारी सुटलाय. एकदम गारगार वाटते मस्तपैकी. थंडी नाही वाजत आहे कारण मित्रांनो आपण ट्रॅक केला ना त्यामुळे आपली बॉडी पूर्ण गरम झाली आहे. थंडी नाही लागत आहे. पण थांबून वरती गेल्यावर त्या टायमाला आपल्याला भरपूर थंडी लागेल. आता फक्त मस्त गारगार वारा लागतोय. एक नंबर वाटतंय मित्रांनो. एवढं वरती चढलो पण भारी वाटतंय. स्वर्ग. आता सकाळी बघूया सूर्योदय होईल तेव्हा अजून एक नंबर वाटेल. आपले बाकीचे मेंबर बघा पाटे आहेत. हे बघा बाकीचे इकडे आहेत. आई बोला रे. जय माताजी. जय श्रीराम. जय श्रीराम. एक नंबर वारा लागतोय रे भारी. पुढे अजून मंदिर आले नाही. अजून 5-10 मिनिटांमध्ये पोहोचू आपण. आणि एकदम वारा मस्त सुटलाय मित्रांनो. थोडं हार्ड आहे मित्रांनो पण एकदम खूप मजा आली मित्रांनो ट्रॅक करायला. वरती व्हिडिओ येणार आहे लवकरात. हा खूप थकलो. मस्त वारा सुटला मित्रांनो एकदम गार. एक्झॉस्ट एसीची हवा येते ना, एसीची फुल एसी तशी हवा लागते एकदम गार. चला वरती जाऊया. तर मित्रांनो आपण आता पोचलोय वरती कळसुबाईला. तर आपण थोडं आता थांबणार आहे आणि सकाळी 5 वाजता परत दाखवतो तुम्हाला पूर्ण व्ह्यू. सगळे बसतोय आता इथे. वरती कोण नाही मित्रांनो, आपणच आलोय पहिलं वरती. बाकी सगळं कॅम्प करून खाली आहेत, सर्व थांबले आहेत. तर आता थोडा विश्राम करूया आणि सकाळी भेटूया 5 वाजता. तर मित्रांनो आता रात्रीचे 3 वाजलेत. आपली कॉफी रेडी होते बघा. इकडे आपण दूध आणलं होतं येताना, आणखीन टोप आणला होता. इकडे आम्ही टोप पेटवलाय आणि कॉफी तयार करतोय. आता साखर पण आहे बघा. आता थोड्या वेळाने कॉफी पिऊया आणि मग
सकाळची वाट पाहू. सकाळची वाट पाहूया. 5 साडेसहाची वाजायची. 7ला सूर्योदय होता. हा सूर्योदय ना 6 साडेसहा वाजता सुरू होईल मित्रांनो सूर्योदयाला. तेव्हा दाखवतो तुम्हाला. तर आता तोपर्यंत कॉफी पिऊन घेऊया आपण. मस्तपैकी गरम झाले आणि थंडी एवढी आहे ना मित्रांनो. हे बघा सर्वजण बघा कसे राहिलेत. ब्लँकेट घेतले, मी पण ब्लँकेट घेतले आणि इथे पेटवलंय बघा. चावले चायवाला बन गया. बदल रहा है जैसा कॉफी रेडी झाली मित्रांनो आपली. आता वाटूया सगळ्यांना एक एक कप. पहिला बकरा मीच आहे और क्या. सीधा उलटी. अरे कॉफी डालीस मी और कॉफी. मित्रांनो एक नंबर बनलेली आहे. तुम्ही पण या प्यायला. ये कॉफी है ना, ये जादू देना है माझ्याकडे थोडी ना कॉफी. अरे अच्छा हुआ है. और बस हो गया बे. याला अजून मिठा पाहिजे. मिठे को कितना मिठा. लाला प्रणीत म्हणतो लाला टेस्ट कर बघू, सांग मला कशी टेस्ट आहे. अरे व्हेरी ब्युटिफुल. गोड एलिगंट ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक वाव. वाटतंय गरम गरम वाटतंय. गरम गरम. एक नंबर कॉफी झाल्या मित्रांनो. आता मी पण घेतो. मला द्या रे कॉफी. तुम्ही बघू शकता कशी बनलेली आहे. बघा ही आमची कॉफी. बघ घे घे. मित्रांनो आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि सूर्योदयाची वाट बघतोय आम्ही. तर थोड्या वेळात सूर्य वरती येईल मित्रांनो. तर बघूया. आणि मित्रांनो एवढी थंडी आहे ना, प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे. थंडीत कोळंबी झाली आणि हवा पण तेवढी आहे. तर मित्रांनो आता वाट बघूया आपल्या सूर्योदयाची.
मित्रांनो आपला ट्रॅक कंप्लीट झाला. आपण आता उतरायला सुरुवात करतोय. तर तुम्हाला दाखवतो कसा प्रकार आहे तो. कारण रात्रीचे आपण ट्रॅकला सुरुवात केली त्याच्यामुळे काही जास्त तुम्हाला दिसलं नसेल. तर चला, तर ही मित्रांनो आपली फर्स्ट शिडी आहे, म्हणजे आपले वरती चढतानाची लास्ट शिडी आणि उतरतानाची पहिली शिडी. तर चला खाली उतरायला सुरुवात करूया. आता बाहेरचा व्ह्यू बघा कसा आहे. खूप मित्रांनो मजा केली, खूप धमाल मस्ती केली आम्ही. आणि खूप थंडी, एवढी थंडी होती ना मित्रांनो, आता पण थंडी लागते. 8:30 वाजले तरी पण खूप थंडी आहे. हा बघा शिडी बघा कशी एकदम स्ट्रेट खाली. तर मित्रांनो आपण आता सकाळच्या नाश्त्याला बसलोय. फरसाण आणि कांदा खाणार आहे आपण. मॅगी मसाला टाकणार आहे. कांदा टमाटर कोथिंबीर कॉफी पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. पूर्ण कॉकटेल बनवून खाणार आहे. स्वप्नील तेवढा खाईल एकटा कॉकटेल बनवून. स्वप्नीलवर बघूया काय परिणाम होतो तो, तसं मग आपण खाणार. जर हगवण लागलं की जुलाब लागलं की त्याच्यावर डिपेंड आहे. मग बोलणार ना. चमचा घे आबा. जाम गार बघी त्याचा फ्रीज मध्ये ठेवल्यावर काय वाटतोय. कोथिंबीर टाकली काय? आपला आईस्क्रीमच झाला होता. मिरची टाकली, लिंबू बिंबू आणायची. अरे लिंबू गिरा एकच दे. मस्त लिंबू लिंबू विसरलो. आहे ना एवढं 30 पॅकेट मधून किती संपलं? 12 नाही तर सब खत्म. अभी मेरे पे आओ, तुम लोग को बता दो फिर. मैं तो कुछ बोला ही नहीं. खाली रात्रि इथून जर पाय सटकला चुकून पायरीवरून की डायरेक्ट खाली. एवढं काय होणार नाही पण एवढा हा खाली जास्त खोल नाही आहे, पण दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. त्यामुळे सावकाश काळजीपूर्वक उतरायला लागतं. कारण तो रात्री आपण चढलो होतो मित्रांनो इथून वरती. चढताना एवढं काही वाटलं नाही, पण उतरताना पाय कापायला लागलेत मित्रांनो. आणि
पायरी पण मित्रांनो हे बघा एक एक दांडीच लावले, त्याच्यावरून उतरायचं. म्हणजे आपली रेग्युलर पायरी असते ना त्या टाईपमध्ये नाही आहे, फक्त एक दांडी लावली आहे मध्ये लोखंडाची, त्याच्यावरती पाय ठेवून यायला लागते सावकाश सावकाश. हा बघा खालचा व्ह्यू बघा. आपल्या बाकीचे मेंबर उतरले, मी लास्ट आहे. तर मित्रांनो हे बघा, आपण त्या डोंगराच्या अजून एक वरती डोंगर आहे तिकडून आलोय आपण. आता खाली आलोय, अजून 30% बाकी आहे, 70% उतरलोय आपण खाली. तर चला आता 30% पटापट उतरून घेऊया. बघा डोंगर बघा कसा मस्त आहे एकदम. तर मित्रांनो फायनली आपण कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी पोहोचलोय. सकाळी 9 वाजता आपण सुरुवात केली उतरायला. किती वाजलेत आता? 11 वाजलेत. तर जवळजवळ 2 तास लागले आपल्या उतरायला. तर आपण आता चाललोय घरी. इथून आपण बारी गावामध्ये आता आलोय. इथून आपण कसाऱ्याला जाणार, टॅक्सी किंवा काय बस बेसेल त्यांनी जाणार. तिथून आपण ट्रेन पकडून, लोकल ट्रेन पकडून दादर स्टेशन, मग इथून घरी. तर मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.